चेकॉपच्या मैदानावर थाला म्हणजेच MS धोनीचा शेवटचा प्रवास संपलाय का? IPL 2026मधल्या सर्वात खतरनाक टीमने म्हणजेच सनरायझर्स हैदराबादने थेट चेन्नईच्या गडात घुसून करोडो चाहत्यांचं मन तोडलंय का? होय मित्रांनो, मॅच नंबर 63 एकीकडे चेन्नईसाठी करो या मरोची परिस्थिती होती, तर दुसरीकडे पॅट कमिन्सच्या हैदराबादला प्लेऑफचं तिकीट हवं होतं. आणि शेवटच्या ओव्हर्समध्ये जो ड्रामा झाला त्याने अख्ख्या देशाचा श्वास रोखून धरला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच महामुकाबल्याबद्दल बोलणार आहोत. कशाप्रकारे ईशान किशन आणि पॅट कमिन्सने मिळून चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्याच घरात गुडघे टेकण्यास भाग पाडलं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी धोनीबद्दल एक खूप मोठी अपडेट आहे. या सामन्याची कहाणी सुरू होते टॉसपासून. चेकॉपच्या कोरड्या पिचवर ऋतुराज गायकवाडने टॉस जिंकून आधी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, पण मॅच सुरू होण्यापूर्वीच चेन्नईला सर्वात मोठा धक्का बसला. MS धोनी अनफिट असल्यामुळे प्लेइंग 11मधून बाहेर होता. पूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरली. बॅटिंगसाठी उतरलेल्या चेन्नईची सुरुवात वादळी झाली. संजू सॅमसनने मैदानात येताच हैदराबादच्या बॉलर्सवर हल्ला चढवला. फक्त 13 बॉल्समध्ये 27 रन, ज्यामध्ये 5 चौके आणि 1 सनसनी सिक्स होता. चेन्नई आज 200 पार जाणार असं वाटत होतं, पण तेवढ्यात एंट्री झाली हैदराबादच्या कॅप्टन्स पॅट कमिन्सची. कमिन्सने एक उत्कृष्ट चेंडूवर सॅमसनचा आउटसाईड एज घेतला आणि त्याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. सॅमसन बाद झाल्यानंतर कॅप्टन ऋतुराज गायकवाड क्रीजवर आला. गायकवाडने चेकॉपच्या मैदानावर 1000 रन्स तर पूर्ण केले, पण तो पिचवर रन्स बनवण्यासाठी संघर्ष करताना दिसला. 21 बॉलमध्ये फक्त त्याने 15 रन काढल्या. त्याचा परिणाम असा झाला की चेन्नईचा रन रेट अचानक खाली घसरला. पण अशा कठीण प्रसंगी चेन्नईसाठी संकटमोचन ठरले बेबी एबी म्हणजे टेवाल्ड ब्रेव्हिस आणि शिवम दुबे. ब्रेव्हिसने 27 बॉलमध्ये 44 रनची तुफान खेळी केली, ज्यामध्ये 4 गगनचुंबी सिक्स सामील होते. कार्तिक शर्मानेही शेवटी येऊन 19 बॉलमध्ये 32 रन्स कुटले. पॅट कमिन्सने 4 ओव्हरमध्ये 28 रन देऊन 3 विकेट्स घेतल्या. या पॅट कमिन्सच्या घातक बॉलिंगनंतरही चेन्नईने बोर्डावर 180 रन लावले. चेकॉपच्या या टर्निंग पिचवर 181 रनचा पाठलाग करणं अजिबात सोपं नव्हतं. 181 रनचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. मुकेश चौधरीने ट्रॅव्हिस हेडला फक्त 6 रनावर बाद केलं आणि अकील हौसेनने अभिषेक शर्माला 26 रनवर पवेलियनमध्ये पाठवलं. हैदराबाद 63 रन्सवर 2 विकेट गमावून दबावाखाली आली होती. चेन्नईच्या स्पिनर्सनी आपलं जाळं विणायला सुरुवात केली होती, पण यानंतर मैदानावर सुरू झाला ईशान किशन नावाचं वादळ. किशनने या ठिकाणी पिचवर आधी स्वतःला सेट केलं आणि नंतर चेन्नईच्या बॉलर्सचा समाचार घेतला. त्याला साथ मिळाली ती हेनरिक क्लासेनची, ज्याने 26 बॉलमध्ये 47 रनची धडाकेबाज खेळी केली. दोघांमध्ये 75 रनची अशी पार्टनरशिप झाली, ज्याने चेन्नईच्या हातातून मॅच हिसकावून घेतली. ईशान किशनने 47 बॉलमध्ये 70 रन्सची मॅच विनिंग पारी खेळली, ज्यामध्ये 7 चौके आणि 3 कडक सिक्स होते. पण मित्रांनो, ही तर IPL आहे. ट्विस्टशिवाय मॅच कशी संपणार? 19व्या ओव्हर्समध्ये जेव्हा हैदराबादला विजयासाठी काही रन्सची गरज होती, तेव्हा सलील अरोराने अंकुश कंबोजला एक लांब सिक्स मारला, पण पुढच्याच बॉलवर मोठा शॉट खेळण्याच्या नादात ईशान किशन कॅच आऊट झाला. मॅचमध्ये थोडी धाकधूक बाकी होती, पण समरनचे काही इरादे वेगळेच होते. त्याने कंबोजच्या बॉलवर एक शानदार चौकार मारून 19व्या ओव्हरमध्येच मॅच संपवली. याच 5 विकेट्सच्या धमाकेदार विजयासोबत सनरायझर्स हैदराबादने थेट प्लेऑफमध्ये क्वालिफाय केलं आणि त्याच्यासोबत गुजरात टायटन्स देखील ऑफिशियल प्लेऑफमध्ये पोहोचले आहे. दुसरीकडे चेन्नईची टीम 12 पॉईंट्सवर अडकली असून त्यांचा या सीझनचा प्रवास आता संपण्याच्या मार्गावर आहे. मॅच संपल्यानंतर भलेही चेन्नई हरले असेल, पण अख्खं स्टेडियम एकाच माणसासाठी उभं राहून टाळे वाजवत होतं, ते म्हणजे MS धोनी. मॅचनंतरही धोनी कमालीचा भावुक दिसला, कारण या सीझनचा चेकॉपवरील हा शेवटचा होम गेम होता आणि असा अंदाज वर्तवला जातोय की कदाचित धोनीचा हा चाहत्यांना शेवटचा अलविदा होता. अधिकृत घोषणा झाली नसली तरी चाहत्यांचे डोळे पाणावले होते. तुमचे मत, MS धोनी पुढच्या सीझनला खेळायला हवा का? आणि यावेळेस IPL 2026ची ट्रॉफी कोणती टीम जिंकणार? सनरायझर्स हैदराबाद, गुजरात की दुसरी कोणती?
कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय.